किरण पवार और बल्लेबाज। तो इसी दरमियान हमारे सावले गांव के सम्मानीय मयूर कोंडिलकर साहब जिनका आगमन हो चुका है, उनसे विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। मुकाबला काव्य 11 सावले विपक्ष 1-11 सांबारली। दोनों टीम को शुभकामनाएं देता है। फिर एक बार चलते मैदान के ऊपर, गेंदबाज तैयार, सलामी जोड़ी बीच पहुंच चुके मैदान पे और सलामी बल्लेबाज किरण पवार जिनकी बल्लेबाजी देखने के लिए दूर दूर से दर्शक मैदान पर आते हैं। यूट्यूब के माध्यम से भी दर्शक जुड़ चुका है। सलामी बल्लेबाज मैदान पर पहुंच चुका है। किरण पवार गेम ऑन, पहली गेंद लेकर आएंगे। गेंदबाज बिल्कुल पहली स्ट्रोक हवा में खेली, ऊंचा ज्यादा, लंबाई कम और कमाल का कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट, सबसे बेहतरीन कैच, क्योंकि कैच था किरण पवार का पहली गेंद के ऊपर बड़ा विकेट। ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, भगवा घेऊन हाती निघाला शुमावळा, भगवा घेऊन हाती। तर पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील मलेशियावरून या मॅचचा आनंद घेत आहेत, ते देखील शुभेच्छा देतात। आरसीसी ट्रॉफीसाठी रायगडातील पहिला असा समालोचक जो कतारपर्यंत पोहोचला आपल्या टॅलेंटच्या आधारावरती, तर मच्छिंद्र पाटील सरांचं देखील आपण स्वागत करू। आगरी समाजाचा मी म्हणेल अभिमानजनक खऱ्या अर्थानं दुबईमध्ये उंचावला त्या मच्छिंद्र पाटील सरांकडनं आरसीसी ट्रॉफीला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच। थैंक यू सो मच। बहुत बड़ा मुकाबला मैदान के ऊपर। जिस तरह से उनकर बात करेंगे तो जिस तरह से शुरुआत की रजत मुंडे ने, मैंने पहले कहा था रजत मुंडे बनाम किरण पवार के बीच ये मुकाबला, मगर रजत मुंडे ने अपनी छाप छोड़ी मैदान पर, किरण पवार को आउट किया पहले गेंद के ऊपर। बड़ा झटका सावले टीम को लगता है। पावर प्ले का पहला ओवर, अच्छी गेंद थी, बिल्कुल यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला। जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा, टीम का टोटल बन चुका 1 रन। बिल्कुल यहाँ पर कई दर्शक यूट्यूब के माध्यम से मुकाबले को देख रहे हैं। हमारे संदीप वास्कर जो कि पनवेल समालोचक एसोसिएशन के सलाहकार है, वो भी उस मुकाबले को, प्रतियोगिता को शुभकामनाएं देते हुए पीटी से लाइव फाउंडर संदीप वास्कर मुकाबले को देख रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। बिल्कुल एक बेहतरीन टूर्नामेंट, एक बड़ी प्रतियोगिता। मच्छिंद्र पाटिल जो कि यूट्यूब के माध्यम से इस मुकाबले को देख रहे हैं, पनवेल एसोसिएशन के अध्यक्ष जो भी मुकाबले को देख रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता को शुभकामनाएं देते हुए सभी का हम स्वागत करेंगे। मुकाबला बेहतरीन होगा ऐसा लग रहा था दर्शकों को। किरण पवार की बल्लेबाजी देखने के लिए दर्शक दिल थाम कर बैठे थे, मगर नाराज हुए। मगर एक तरफ हम बात जरूर करेंगे, जिस तरह से फील्डर ने कमाल का कैच लपका, वो कैच इतना आसान नहीं था मैदान पर। अच्छी गेंदबाजी, गेंदबाज रजत मुंडे द्वारा, उनका हम सराहना करेंगे। पहले पावर प्ले में आत्मविश्वास हाई हो चुका है। बिल्कुल पहले गेंद के ऊपर इतनी बड़ी सफलता मिलने के बाद कमाल की गेंदबाजी। अब तक 4 गेंदें 2 रन, एक बहुत महत्वपूर्ण सफलता किरण पवार। बिल्कुल यहाँ पर पहला पावर प्ले का ओवर, 2 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर 1, तो 1 खिलाड़ी डीप मिड विकेट के ऊपर। हम देख सकते हैं ये गेंद टॉप एज लगा, बल्लेबाज, और इस बार पारी का अंत हुआ। प्रफुल्ल केदारे बैक टू द पवेलियन, सावली टीम को और एक झटका। विसोची पारून नेसली को नवातारा, विसोची पारून नेसली को नवातारा, सावतल गोमत राग मारू दरिया के मुंजेला, सावतल गोमत राग मारू दरिया के मुंजेला, सावतल गोमत राग मारू दरिया के मुंजेला, सावतल गोमत राग मारू दरिया के मुंजेला। तो प्रफुल्ल केदारी भी बैक टू द पवेलियन। पहला ओवर कमाल का रहा। रजत मुंडे ने पूरी तरह से अपने नाम किया। जिस खिलाड़ी की चर्चा थी, बिल्कुल रजत मुंडे जिस बल्लेबाजी के लिए जाना जाता है, मगर आज यहां पर अपनी चाप छोड़ी गेंदबाजी के साथ उन्होंने कमाल की गेंदबाजी रही। बिल्कुल पहला पावर प्ले, और जिस तरह से ओपनिंग जोड़ी यानी कि किरण पवार के साथ अक्षय, प्रफुल्ल केदारी आउट हो चुके हैं, तो अक्षय पवार और प्रवीण भोईर और अक्षय केदारी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। तो बिल्कुल अक्षय केदारी और प्रवीण जोड़ी मैदान पर। आखिरी गेंद पहले पावर प्ले की कमाल की गेंदबाजी रही। इस बार कैच ड्रॉप हुआ। बिल्कुल यहां से और एक झटका लग सकता था।
पहले पावर प्ले में 2 विकेट, टीम का टोटल बन चुका है केवल 3 रन। शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला, सरणची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला, आहे मनानं साधा, अशी दादाची यादा. डीजे जाज संगीतानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ गाजली. सुपरहिट संगीत अर्थात परमेश माईचा आवाज होता आणि निश्चित एकच वादा राजू दादा ज्या संगीतानं महाराष्ट्र गाजवलंय तो संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. डीजे मास्टर सँडीच्या माध्यमातून. सँडीचं ज्यानं आज प्रेक्षकांची मन जिंकली या स्पर्धेच्या माध्यमातून. तो पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल केवल 3 रन 2 विकेट के नुकसान पर किरण पवार और इसी के साथ प्रफुल्ल केदारी आउट होने के बाद अब जिम्मेदारी आ चुकी है यहां से अक्षय केदारी और प्रवीण के ऊपर. सम्मानीय प्रकाश जी जोशी साहब जिनका आगमन हो चुका है उनसे विनती करते हैं कि जिनकी तरफ से मैन ऑफ द सीरीज बाइक पुरस्कृत की गई है प्रकाश जी जोशी साहब विनती करते हैं आइए मंच के ऊपर आपका स्वागत है. बड़ी प्रतियोगिता बिल्कुल हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन कमाल का सफर रहा. 4 दिन बेहतरीन क्रिकेट देखने को मिला. कल आना ना बोले दोस्तों क्योंकि कल मेगा फिनाले मेगा फेस्टिवल काफी बड़ा मुकाबले दर्शकों को देखने को मिलेंगे. बेहतरीन मुकाबला इस मैदान के ऊपर जिससे से पिछला मुकाबला देखने के बाद दर्शक हैरान हो चुके थे उस मुकाबले को देखकर क्योंकि मुकाबला आखिरी गेंद तक गया था और संघर्ष जरूर देखने को मिला था. वहां पर सीकर्स थी नाभा टीम ने आयशा 11 नाभा टीम मुकाबला जीती. अच्छी गेंद को खेला लॉन्ग की तरफ. वहां पर खिलाड़ी मौजूद है गेंद को रोके फेंके मौका बना 1 रन लेने का और 1 रन के साथ टीम का टोटल बनता है 4 रन 2 विकेट के नुकसान पर. बेहतरीन मुकाबला सावले बनाम सांबाली के बीच चौथा मुकाबला. दोनों बड़ी टीमें आमने सामने मगर जीतने से पहले ओवर में विकेट गिरी और वहां से स्कोर थोड़ा सा लो देखने को मिला यानी कि यहाँ पर अब तक केवल 4 रन बन चुके हैं. 9 गेंदे होने के बाद भी यहाँ पर 4 रन. फुल टॉस गेंद फायदा नहीं उठा पा रहे हिम्मत नहीं जुटा पा रहे मैदान के ऊपर. इसका कारण कि शुरुआत में बड़े झटके लगे शुरुआत में यहाँ पर बहुत बड़े झटके लगे और उसी के बदौलत अब बल्लेबाज हिम्मत नहीं जुटा पा रहे क्योंकि यहां से विकेटें गिरेंगी तो अब पूरी तरह से सावले टीम मुश्किल स्थिति में पहुंच सकती है. टीम का टोटल पहुंच चुका है. टीम के टोटल की बात करेंगे तो 5 रन बन चुका है. दूसरा ओवर संदेश मुंडे द्वारा गेंदबाजी हो रही है. रजत मुंडे ने कमाल का ओवर फेंका और उसके बाद संदेश भी कमाल की ओवर फेंक रहे मैदान के ऊपर. अब तक उन्होंने 5 गेंदें फेंकी है केवल 2 रन दिए. पहले ओवर में रजत मुंडे ने 3 रन देकर 2 महत्वपूर्ण सफलता ली थी. इस ओवर में संदेश मुंडे ने भी केवल 2 रन दिए 5 गेंदों के ऊपर. टीम का टोटल है केवल 5 रन 2 विकेट के नुकसान पर. सावले टीम मैदान के ऊपर जूझ रही है बिल्कुल एक बड़े टोटल की तलाश में मैदान के ऊपर है. ये गेंद देखना होगा ऑफ स्टंप के बाहर अंपायर का वाइड का इशारा. टीम का टोटल पहुंच चुका है 6 रन के ऊपर. बिल्कुल यहां पर रनों की जरूरत है. यहां से सावले टीम को रन बनाने चाहिए 40-45 टारगेट बनता है तो यहां से मुकाबला अच्छा देखने को मिलेगा. टीम का टोटल पहुंच चुका है 6 रन 2 विकेट के नुकसान पर. दर्शक थोड़े नाराज है इस मुकाबले को देखकर जिस तरह से किरण पवार ने नाराज किया. किरण पवार की बल्लेबाजी देखने के लिए दर्शक दिल थाम कर बैठे थे मगर यह गेंद देखना होगा. इस बार रन लेने की कोशिश की है मगर यहां से ओवर की समाप्ति. पहला यानी कि दूसरा पावर प्ले का ओवर भी समाप्त हो चुका है. टीम का टोटल केवल 6 रन. पहले ओवर में दिए 3 रन तो दूसरे ओवर में संदेश ने दिए 3 रन. कुल मिलाकर 6 रन 2 विकेट के नुकसान पर. धन्य ती शिवनेरी तिथे शिव जन्माला आनंदून बोले धरती भाग्योदय झाला. धन्य ती शिवनेरी जिथे शिव जन्माला आनंदून बोले धरती भाग्यदाय झाला. अंधार दूर करणे हिंदू सूर्य उगवलाचा जन्म दिला दिनकरा धन्य त्याची जाऊ माता. जय जयकारा हिंदुस्तान सारा गाई. जय जयकारा हिंदुस्तान सारा गाई. जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय
थैंक यू डीजे, काफी अच्छा संगीत छत्रपति शिवाजी महाराज का संगीत। हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में, भगवा उसकी छाती में। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल केवल 6 रन, यानी कि किरण पवार आउट होने के बाद पूरी तरह से टीम बैकफुट पर जा चुकी है। अब यहां से बल्लेबाजी अच्छी करनी होगी अक्षय केदारी को और उनका साथ देना होगा प्रणीत को मैदान के ऊपर, प्रवीण को बिल्कुल साथ देना होगा मैदान के ऊपर। यहां से 3 ओवर में एक अच्छी टोटल लगानी है तो फाइटिंग टोटल लगानी है तो अच्छी बल्लेबाजी करनी होगी। मगर अब तक यहां पर गेंदबाजों की सराहना करनी चाहिए, क्या कमाल की गेंदबाजी रही पहले पावर प्ले के 2 ओवर में और शानदार गेंदबाजी करते हुए केवल 6 रन खर्च किए। 2 विकेट के नुकसान पर 6 रन, लो स्कोर बिल्कुल देखने को मिलेगा। मगर किरण पवार आउट होने के बाद क्या अच्छी बल्लेबाजी देखने को मिलेगी, जिससे पिछली मुकाबले में बल्लेबाजी देखने को मिली थी। मगर उससे से बल्लेबाजी करेंगे तो यहां से 45-50 रन का टारगेट बना सकती है सावले टीम मैदान के ऊपर। काव्य 11 सावले और अंश 11 सांबारे के बीच मुकाबला। ये अच्छी स्ट्रोक बिल्कुल यहां पर खेला बैक साइड की तरफ, शानदार स्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। तो बिल्कुल कटआउट हिट, यानी कि बैनर, हमारे गुड्डू जोशी का जो बैनर है जिसे डायरेक्ट हिट होता है तो यहां से 500 रुपए का इनाम भी लग चुका है बल्लेबाजों को। सुनहरा मौका, क्योंकि कल गुड्डू जोशी का जन्मदिन है। बिल्कुल बर्थडे सेलिब्रेशन आज ही शुरू होगा। बिल्कुल उनको भी हम जन्मदिन की शुभकामनाएं देते हैं, ढेर सारी शुभकामनाएं हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से, हमारे सभी दर्शकों के द्वारा गुड्डू जोशी को जन्मदिन की शुभकामनाएं। पहली गेंद स्वागत किया गेंदबाज का, फिर एक बार उसी दिशा में वही क्षेत्र, वही स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार छक्का। तो बिल्कुल थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर रणनीति अलग देखने को मिली यहाँ से, क्योंकि जिस तरह से रजत मुंडे ने पहला ओवर फेंका था, लग रहा था कि रजत मुंडे सेकेंड ओवर भी यहाँ से फेंकेंगे, मगर रणनीति में बदलाव, रणनीति अलग देखने को मिली और इसका परिणाम भुगतना पड़ा मैदान के ऊपर सांबाली क्रिकेट टीम को। ओमकार पाटिल जिस तरह से गेंदबाजी कर रहा है, 2 गेंद में 2 छक्के खाने के बाद टीम का टोटल पहुंच चुका है 18 रन के ऊपर। अक्षय केदारी का जबरदस्त पारी कहते हुए मैंने कहा था कि अक्षय केदारी जब तक मैदान पर है तब तक एक अच्छा टोटल लगा सकते, एक बड़ी टोटल लगा सकते, इतनी उम्मीद है वो बल्लेबाजी करते हुए मैदान पर। ये गेंद अच्छी फेंकी, बिल्कुल यॉर्कर लाइन, ये गेंद की जरूरत थी। 2 गेंदें शॉर्ट फेंकी जिसके ऊपर 2 छक्के जरूर देखने को मिले, मगर इस बार जिस तरह से गेंदें फेंकी है, इस बार फील्डर तैनात किया बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। आप देख सकते हैं एक फील्डर तैनात किया गया। 3rd ओवर टीम का टोटल बन चुका है 2 विकेट के नुकसान पर 18 रन। पहले ओवर में 3 रन आए थे, दूसरे ओवर में 3 रन, मगर यहां पर ओमकार पाटिल का ओवर थोड़ा सा महंगा साबित होता। अब तक 3 गेंदें 12 रन उन्होंने खर्च किया है, टीम का टोटल 18 रन 2 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को खेला मिड विकेट की तरफ, कारपेट ड्राइव, जब तक गेंद को रोके फेंके, कमाल की फील्डिंग, तब तक यहां पर 1 रन के साथ टीम बढ़ चुकी है 19 के ऊपर। तो इसी दरमियान हमारे सम्मानीय विकी भोईर जो कि तुरबे गांव, जिनका आगमन हो चुका है, तो आइए विकी भोईर, आपका स्वागत है। तो टीम का टोटल पहुंच चुका है 19 रन। तीसरा ओवर प्रगति पर थोड़ी सी महंगी गेंदबाजी, कमबैक जरूर मिला। 2 छक्के आने के बाद यहां पर ओमकार ने कमबैक जरूर किया मैदान के ऊपर। टोटल स्कोर की बात करेंगे तो यहां पर 19 रन बन चुके हैं। ये गेंद फिर एक बार उसी दिशा में खेला बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन जरूर पूरा किया और यहां पर 1 रन पर संतोष होना पड़ा। टीम का टोटल बनता है 20 रन। धीरे धीरे इक्का दुक्का के साथ आगे बढ़ती हुई सांवरे टीम मैदान के ऊपर, जिनके सामने बिल्कुल यहां पर 111 सांबाली टीम है। रजत मुंडे ने पहला ओवर कमाल का फेंका, संदेश मुंडे ने पहला ओवर कमाल का फेंका, उसके बाद में ओमकार ने थोड़ी महंगी गेंदबाजी की, मगर अब कमबैक जरूर किया मैदान के ऊपर। 5 गेंद 14 रन उन्होंने खर्च किए, तो आखिरी गेंद तीसरे ओवर की।
अच्छी गेंद थी, पैड पर गिरी, यस अंपायर डिसीजन, LBW आउट। और इसी के साथ लौटना पड़ा मैदान से बाहर अक्षय केदारी। बैक टू द पवेलियन, टीम को तीसरा झटका। लिंबू कापला रस घरू लागला गो, लिंबू कापला रस घरू लागला. लिंबू कापला रस घरू लागला गो, लिंबू कापला रस घरू लागला. काग तू रडते काजलचे आई, काग तू रडते काजलचे आई. न ज्याची होती त्याने घोड्यावा बसून नेली गो, ज्याची होती त्याने टांग्यानं बसून नेली. तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल पहुंच चुका 20 रन। 3 विकेट के नुकसान पर अक्षय केदारी ने भी अच्छी बल्लेबाजी की थी मैदान पर। 7 गेंद में 15 रन का योगदान दिया अपने टीम के लिए, मगर वो आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं। अक्षय पवार, बिल्कुल यहां पर किरण पवार के बंधु, बिल्कुल आप जिम्मेदारी उनके कंधों पर है। 2 ओवर में हमला करेंगे तो अच्छी टोटल यहां से बना सकती है, क्योंकि 3 ओवर में 20 रन बन चुके हैं। यहां से आने वाली 12 गेंद में 25-30 रन भी आते हैं तो मुकाबला रफ एंड टफ होने की संभावना हो सकती है। पिछला मुकाबला 67 रन चेस किए थे मैदान के ऊपर गावदेवी आयशा 11 नाभा टीम ने कमाल की पारी खेली थी मैदान के ऊपर। बिल्कुल एक शानदार मुकाबला देखने को मिला, मगर यह मुकाबला भी उतना शानदार होगा। फुल टॉस गेंद, पहली गेंद, स्वागत किया, वेलकम टू द ग्राउंड, फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू डीसी, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के ऊपर, जरूरत है ऐसे ही स्ट्रोक की। तो यहां से दिल स्कूप खेलना चाहते थे, बिल्कुल तिलकरत दिलशान के स्टाइल में खेलना चाहते थे। वाइट का इशारा आ चुका है, टीम का टोटल पहुंच चुका है यहां पर 27 के ऊपर। तीसरा चौथा ओवर प्रगति पर गेंदबाज योगेश जामले का इस्तेमाल किया। देखिए रणनीति किस तरह से देखने को मिली, क्योंकि रणनीति में परिवर्तन जरूर देखने को मिला। तो अगला मुकाबला टॉस के लिए आमंत्रित करेंगे आयशा 11 नाभा टीम के कप्तान, और सामने होंगे बिल्कुल इनके सामने घोरसई टीम, खाड़ेकर 11 घोरसई और आयशा 11 नाभा के बीच होगा मुकाबला। तो आइए दोनों टीम के कप्तान से अनुरोध करते हैं कि आइए टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। सेकंड राउंड का सेकंड मुकाबला होगा। अच्छी गेंदबाजी, बिल्कुल कमबैक दिलाया अपने टीम को। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद यहां पर कमबैक देते हुए योगेश जामले। ये देखिए पहला ओवर रजत मुंडे ने फेंका, दूसरा ओवर संदेश ने फेंका, दोनों ने मिलकर अच्छी गेंदबाजी की, मगर चौथा और तीसरा ओवर दोनों ने फेंका नहीं। परिवर्तन जरूर देखने को मिला, चौथा गेंदबाज का इस्तेमाल किया। अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर पैर पर गिरी थी, लेग स्टंप के बाहर अंपायर का लेग बाय का इशारा। बाबू कोहली अंपायर की भूमिका अदा करते हुए, तो लेग अंपायर रवि पाटिल भी अंपायर की भूमिका अदा करते हुए। टीम का टोटल पहुंच चुका है, टोटल स्कोर हमारे स्कोर बताते हैं 28 रन पहुंच चुका है टीम का टोटल। 3 विकेट के नुकसान पर बेहतरीन मुकाबला 2 बड़े टीमों के बीच में चलता हुआ ये रंगीन मुकाबला। एक तरफ सावले तो दूसरी तरफ सांबाली टीम, 2 बड़ी टीमें आमने सामने एक दूसरे के सामने खेलते भी। शॉर्ट गेंद, शॉर्ट एंड पुल, विकेटों के पीछे कोई खिलाड़ी नहीं है, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, सीधे 4 रन के लिए। गावाचा रायगड जिल्ह्यात नाव लई फेमस झाला, गावाचा रायगड जिल्ह्यात नाव लई फेमस झाला. असा कोहिनूर हिरा इथे जन्मला राजेंद्र पाटील आला, असा कोहिनूर हिरा इथे जन्मला राजेंद्र पाटील आला. तो 90 के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 32 रन, एक अच्छे टोटल की तरफ बढ़ते भी। यहां पर यह गेंद बिल्कुल यहां पर खेला कवर की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को रोक के फेंके तब तक वहां पर रन बने। 2 तीसरे के लिए पलट चुके हैं। शानदार रनिंग ऑन द विकेट, क्योंकि सावला टीम को रनों की जरूरत है। ऐसे हालात में एक रन उनके टीम के लिए बहुत इंपॉर्टेंट है, बहुत महत्वपूर्ण है। ऐसी स्थिति में रन बनते हुए 35 रन बन चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर है, बिल्कुल यहां पर थोड़ी सी महंगी गेंदबाजी। इस ओवर की बात करेंगे तो अब तक यहां पर 15 रन दे चुके हैं। तो तीसरा बिल्कुल यहां पर चौथा और प्रगति पर टीम का कुल 35 रन बन चुका है, यानी कि यहां पर एक अच्छी टोटल की तरफ बढ़ती हुई
बिल्कुल यहाँ पर बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश की, विकेट का फतंग, बड़ा सफलता लगते हुए यहाँ पर हाथ पर प्रवीण बैक टू द पेविलियन। आखिरी गेंद पर विकेट गिरा। टीम का टोटल 35 रन, लॉस ऑफ 4 विकेट। तो बिल्कुल यहां पर 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल पहुंच चुका 35 के ऊपर। आखिरी ओवर अब करेंगे गेंदबाजी। बिल्कुल यहां पर आखिरी डेट ओवर में गेंदबाजी कौन करेंगे, रजत मुंडे या महेश संदेश मुंडे। तो समाधान मात्रे हमारे बेलपाड़ा के जिनका आगमन हो चुका है, सन्माननीय समाधान मात्रे साहब विनती करते हैं आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। अगला मुकाबला बिल्कुल देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर खाड़ेकर 11 घोरसई विपक्ष मुकाबला होगा आयशा 11 नाभा के बीच। दोनों कप्तान से अनुरोध करते हैं, दोनों कप्तान तो पहुंच चुके हैं। 1 ओवर के बाद टॉस करेंगे। बिल्कुल हमारे गिरीश माई साहब जिनकी शुरुआतों से टॉस का कार्यक्रम होगा अगले मुकाबले का। पहली गेंद यहां पर खेलना चाहते थे, बिल्कुल ऑन साइड की तरफ गेंद गई, स्क्वायर लेग की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, गेंद को रोकने में कामयाब रहा, मगर जब तक गेंद को फेंके तब तक अक्षय पवार ने 2 रन पूरे किए। 2 रन के साथ टीम आगे बढ़ती हुई। टोटल स्कोर की बात करेंगे तो 37 रन। अक्षय पवार आखिरी गेंद तक खेलता है तो 50 रन का टारगेट छू सकती है मैदान पर, और 50 रन का टारगेट यहां से एक फाइटिंग टोटल माना जाएगा मैदान के ऊपर, क्योंकि गेंदबाजी यहां से सावले टीम के पास काफी ताकतवर है। तर अनेक क्रिकेट स्पर्धा आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचं नेहमीच मोठं योगदान राहिलं, बुर्दुलगावची ओळख अर्थातच सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते एन डी शेठ पाटील यांचं ते शुभागमन झालंय। आयशा 11 नाभा आज त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ। तर विनंती करतोय एन डी शेठ पाटील बुर्दुल यांना या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। तो चलते मैदान पर और एक शानदार चौका, अक्षय पवार के बल्ले से निकला हुआ ये चौका। ये चौका बहुत महत्वपूर्ण है क्योंकि रन चाहिए, यहां से एक फाइटिंग टोटल का बिल्कुल खड़ी करनी है उनका, तो यहां पर बल्लेबाजी अच्छी करनी होगी। टोटल स्कोर की बात करेंगे, स्कोर पहुंच चुका है 41 रन, 41 रन, यानी कि आखिरी ओवर को टारगेट किया, गेंद सौंपी है संदेश मुंडे के पास, बेहतरीन 1 रन जरूर पूरा किया। क्या करेंगे, बिल्कुल जरूरत थी क्या यह सवाल था, मगर यहां पर रनआउट के स्वरूप में विकेट गिरता हुआ। टीम का टोटल 42 रन, लॉस ऑफ 5 विकेट। तो बिल्कुल यहां पर टीम का टोटल की बात करेंगे तो टीम का टोटल पहुंच चुका है 42 रन। 42 रन बन चुके टीम का टोटल। 5 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज रोहित केदारी मैदान पर पहुंच चुका है। बिल्कुल आखिरी 3 गेंदे और 3 गेंदे में यहां से एक आध बड़ा हिट होता है, अर्थात एक आध छक्का या चौका, फिर एक बार अच्छी टोटल खड़ी हो सकती है मैदान के ऊपर। सन्माननीय एन डी शेठ पाटिल उनसे हम विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर, जो कि नाभा टीम के पैकेज से आयशा 11 नाभा टीम के पैकेज सन्माननीय एन डी शेठ पाटिल जिनका आगमन हो चुका है, विनती करते हैं साहब आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। संदेश मुंडे, अच्छी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, फेंक दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। रोहित हिटमैन मैदान के ऊपर अपना जलवा दिखाते हुए पहली गेंद छक्के के साथ शुरुआत की, दूसरी गेंद बिल्कुल सामने की तरफ खेला, 1 रन जरूर पूरा किया। दूसरे की कोशिश नहीं है क्योंकि स्ट्राइक पर आमंत्रित करना चाहेंगे अक्षय को। टीम का टोटल पहुंच चुका 49 रन। जो टोटल लगाना चाहते थे मैदान के ऊपर वो टोटल अब बन चुके 49 रन, यानी कि 50 का टारगेट था। अब वो टारगेट को हासिल करते हुए मैदान के ऊपर यहां पर सावले टीम
काव्य 11 सावले विपक्ष अंश वंश 11 शानदार स्ट्रोक मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है तेज तरार स्ट्रोक था गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर आखिरी गेंद पर चौवा और इस चौवे के साथ टीम का टोटल पहुंच चुका है 53 फाइटिंग टोटल खड़ी कर दी मैदान के ऊपर सावले टीम ने तो 54 रन का लक्ष्य होगा मगर इससे पहले हम जाएंगे कमेंट्री बॉक्स में जहां पर टॉस होगा सम्मानीय गिरीश माली साहब जिनकी शुभ हाथों से जो चौके हमारे सम्मानीय गिरीश माली साहब पहुंच चुके हैं उनकी शुभ हाथों से कमेंट्री बॉक्स में यहाँ पर टॉस होगा दो बड़ी टीमों के बीच में आयशा 11 नाबा और खाड़ेकर 11 घोरसई के बीच टॉस होगा टॉस करेंगे हमारे गिरीश जी माली साहब जिनसे हम विनती करते हैं कि आप टॉस करें पांच षटकांचा तो टॉस करेंगे हमारे गिरीश जी माली गिरीश माली साहेबांच्या शुभास टॉस केला जातोय सेकंड राऊंडचा सेकंड मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल दोन ताकदवर संघ कारण एका बाजूला भिवंडी परिसरातील दादा संघ या ठिकाणी खाडेकर 11 घोरसई संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पुन्हा एकदा पाहणार वैष्णव भोईचा संघ अर्थात आयशा 11 नाभा संघ टॉस जिंकलाय खाडेकर 11 घोरसई टीमने टॉस जिंकलाय निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरा तर बॅटिंग यस टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय निश्चित संध्याकाळचं सत्र आहे त्यांना देखील माहिती ओंकारकरांना अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस जिंकून बॅटिंग निर्णय घेतलाय तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे बॅटिंग केली साबळे संघानं अर्थात काव्य 11 सावळी संघानं बॅटिंग करताना 53 धाबा केल्यात 54 धाब्याचं लक्ष उभं केलंय या ठिकाणी वंश 11 सांबानी संघापुढे सामना बिग फाईट असेल तर जाऊया मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय ओमकार शेट्टी यांना थँक्यू योगेश मडवी किरण पवार बाद झाल्यानंतर असं वाटलं की धावेंचं लक्ष कुठेतरी कमी होईल पण काय बॅटिंग केली अफलातून फलंदाजी करताना आपल्या टीमला एक चांगलं 54 धावेचं लक्ष लावून दिलं अर्थातच अक्षय पवारनं लगावले 3 चौकार 6 बॉलमध्ये त्यानं केला 18 रोहित केदीचा एक षटकार अतिशय महत्वाचा ठरला आणि अक्षय केदारी या मॅच मध्ये देखील 7 बॉल 15 धावेचं योगदान आपल्या टीमला देतोय तर लक्ष आहे 54 धावेचं अक्षय केदारी अक्षय पवार आज मात्र पूर्णपणे सावरत आहे टीम सावळाला आणि जरा फास्ट खेळा प्लीज कारण यानंतर देखील एक मॅच 2 मॅच अजून बाकी आहेत तर निश्चित व्यासपीठावरती गोरक्षनाथ पाटील आमदार पनवेल विधानसभा आमदार यांचं आगमन झालंय त्यांचं देखील स्वागत आरसीसी ट्रॉफीमध्ये तर स्ट्राईक अँड एंडला बॅट्समन इथे सज्ज झालाय
रजत मुंडे आणि त्याच्या जोडीनं योगेश जांभळे इथे सलामीसाठी येतोय. मॅच इथे सुरू होईल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल रजत मुंडे साठी. आज मी म्हणेल षटकार चौकारांचं वादळ एकेका धावेसाठी तळमळत आहे. कुठेतरी चाचपळताना पहिल्या मॅच मध्ये देखील रजत पाहायला मिळाला धारावेच्या अगेन्स्ट. मात्र या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि जो ट्रॅप जो जाळा होता त्यामध्ये फसला. रजत मुंडे नावाचं वादळ सुरू होण्याआधीच शमवलं गेलं आणि पहिल्या बॉल वरती निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती रजत मुंडेची विकेट. म्हणजे गोल्डन डकचा शिकार इथे शून्यावरती बाद. रजत मुंडे. निश्चित ओंकार, ज्या प्रकारे आपण पाहिलं, ज्या प्रकारे प्रथम फलंदाजी करताना सावळे टीमचा फलंदाज निश्चित किरण पवार बाद झाला आणि त्याच्यानंतर दोन फलंदाजांचा आपण उल्लेख केला या मॅच मध्ये. किरण विपक्ष रजत असा सामना मैदानावरती आहे आणि दोघे शून्यावरती बाद झाल्यात. राम सामना निश्चित खूप चांगला पाहायला भेटेल. तर खरी मॅच होती किरण वर्सेस रजत, पण सावे टीमनं दाखवलं टीमवर्क. अक्षय केदारी त्याचबरोबरीनं अक्षय पवारनं योगेश केली चांगली फलंदाजी. ती बॅटिंग इथे करावी लागेल. योगेश जांभळे आणि त्याच्या जोडीनं इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. डाव्या त्याच्या फलंदाजाचा अंत झाला. डाव्या त्याचा फलंदाज आतमध्ये आला. लाईन भरपूर चांगली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली जातीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक नितेश कुरुंगले इथे अक्षरशः आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवत असताना टीम 111 चांभारलीला. गोलंदाज तयार. तीन चेंडू निर्धाव. चौथा बॉल यॉर्कर. काय जबरदस्त अफलातून अक्षरशः बांधून ठेवलाय. जसं म्हटलं जातं की ब्लॉक केलं इथे तेच ब्लॉक 4 चेंडू मध्ये पाहायला मिळालं. पण फायनली एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक अकाउंट ओपन करतोय टीम 111 चांभारलीचं. चांभारली म्हटलं तर रजत मुंडे तुम्हाला पाहायला मिळतो. योगेश जांभळेची बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते नेहमीच अमितची. आता रजत तर बाद झालाय. योगेश जांभळेकडनं आशा अपेक्षा नक्कीच असतील चांभारलीच्या पाठीराख्यांना. पण कौतुक करेल टीम सावळेचं. टॉस जिंकला, निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि काय लक्ष इथे उभारलं. किरण पवार बाद झाल्यानंतर 54 धावेचं आणि एक मोठ्या लक्ष्याला डिफेन्स करताना चांगली सुरुवात नितेश कुरुंगळे करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचं रनवे, रिदम, रिलीज ऑफ डिलिव्हरी सर्व काही चांगलं आहे. पण इथे फटका देखील तेवढा चांगला आहे. या सर्व प्रश्नांना, या सर्व अडचणींना, या सर्व संकटांना सडेतोड उत्तर देताना पहिला संघर्षमय चौकार योगेश जांभळे ब्रँडेड फटका. 4 धावा. थँक्यू डीजे. संघर्ष इथे आता तर नक्कीच वाढतोय. टीम चांभारलीसाठी चौकार इथे लगावलाय योगेश जांभळेनं आणि एक चांगली मी म्हणेल आपल्या इनिंगला सुरुवात करताना योगेश जांभळे. यावी स्विच हिट. फटका तर फसलाय. चेंडू भरपूर उंच हवेमध्ये सोपा साधा झेल इथे सोडलाय देखील. कॅचेस विन द मॅचेस. 4 रनवरती झेल सोडलाय. आता मात्र योगेश जांभळेचा त्या म्हणून कुठेतरी आठवतं मार्टिन गुप्टिल ज्याचा झेल सोडला 4 रनवरती. त्यानं बनवल्या 237. तिसारा परारा त्यानं झेल सोडला 4 धावेवरती स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. हिटमॅन रोहित शर्माचा त्यानं ठोकल्या 264. इथे 4 रनवरती झेल सोडला योगेश जांभळेचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 54 रन पूर्ण करेल का हा बॅट्समन एक चांगल्या इनिंगनं. हा पडलेला नक्कीच प्रश्न तमाम प्रेक्षकांना. पण आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत. ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे। ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. थँक्यू डीजे. फलंदाजीमध्ये दोन्ही सामने किरण पवारला आलं अपयश, पण गोलंदाजीमध्ये
भरपूर उल्लेखनीय कामगिरी. तर एकच म्हणेल किरण पवारसाठी, जरी हा खेळाडू आउट ऑफ फॉर्म असला, आपल्या गुणवत्तेला कुठेतरी त्याला न्याय देता येत नसला, तरी या खेळाडूची बॅटिंग पूर्ण साता समुद्रापार अनेकांनी पाहिली आहे आणि तोच खेळाडू इथे सज्ज होईल. किरण पवार, आने दो तूफान आने दो कश्तियां, अब हम इस बारिश में भीग जाएंगे, लड़ेंगे अब इस कदर कि नया इतिहास जरूर इस आरसीसी ट्रॉफी में बनाएंगे. आणि आज तोच इतिहास घडवताना ती स्वप्न घेऊन टॉस जिंकून बॅटिंग देखील केली आणि इथे किरण पवार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला बॉल किरण पवार, केपी पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. एक रन तरी ते नक्कीच मिळेल. किरण पवारच्या या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जातीये. टीमची टोटल इथे जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावरती 7 धावा, 1 गडी बाद 7. रजत मुंडे बाद झालाय, जिम्मेदारी वाढली आहे. तर मी कुठेतरी विचार योगेश जांभे देखील करतोय की इथे मला स्टँड द्यायचं आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत थांबायचं आहे. पण कसा हा सामना रंगेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. अक्षय पवार एक स्टायलिश क्रिकेटर, गुणवत्ता देखील तेवढीच आहे. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम अक्षरशः गाजवला. या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेट देखील अक्षय पवार गाजवतात. बाउंड्रीच्या आतमधून स्टार्ट घ्यायचं अक्षय, अन्यथा नो बॉल दिला जाईल. गोलंदाज सज्ज होईल किरण पवार. फिल्डिंग मध्ये बदलाव आणत असताना केपी प्लीज थोडंसं फास्ट घ्या, कारण यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत अक्षय, त्यामुळे थोडंसं सपोर्ट करा टीम सावळे आरसीसी ट्रॉफीला. गोलंदाज तयार. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने येतो. फिल्डर तर आहे अक्षय पवार. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं झालं. रन मिळाली फक्त 1, स्ट्राईक मिळाली योगेश जांभेला. या सिंगल नंतर संघ पोहोचला 8 धावसंख्येवरती. 1-11 चांभारली. तर आयशा 11 नावाचे पॅकर्स एनडी शेठ पाटील या आपल्याला मॅनेजमेंट कमिटी इन्व्हाइट करतीये. आपलं या व्यासपीठावरती आम्ही मनापासून स्वागत करतोय. नक्कीच उद्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला जोडताना दिसले जातील संतोष घरत. त्यांच्या खांद्यावरती नेहमीच या स्पर्धेची जिम्मेदारी असते. मात्र यावर्षी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. टेनिस क्रिकेटचा जो ग्रुप आहे, जे स्नेह संमेलन गेट टुगेदर होतं, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा असतो संतोषदादा घरत यांचा. आणि आज मंचावरती एक अशी हस्ती आपल्याला भरपूर वेळ पाहायला मिळाली. अर्थातच क्रिकेटचे मी म्हणेल दर्दी राजेंद्रदादा पाटील. तर राजेंद्रदादा, आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आरसीसी ट्रॉफीमध्ये. कारण मागचे 3 सामने राजेंद्रदादा पाटील देखील या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेताना या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. टीमची टोटल 1 ने पुढे जातीये. 3 चेंडू झालेत, पूर्ण धावा झालेत 9, फलंदाज बाद झाला 1. 12.86 या सरासरीनं धावा बनवायच्यात. त्यामुळे येणारी सिंगल डबल दबाव देखील भरपूर वाढवेल. आणि कारण मॅन्डेंटी पॉवर प्ले 2 ओव्हरमध्ये तुम्हाला मी 20 रन कुठेतरी यायलाच हव्या होत्या. पण आता किरण पवार देखील चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे संघ बॅकफुटला. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला येऊन नंतर लेग ग्लान्स, पण इथे जमलं नाहीये. जे 2 शॉट सिलेक्शन आधी बॅट्समॅननं ठरवले की आपण फ्लिक करू, नंतर मात्र उजवा पाय पुढे आणला, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, तो देखील फसला. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. रन मिळाली फक्त 1 सिंगल. टीमची टोटल ॲज अ डबल फिगर 10. मी म्हणेल या परिस्थितीला कमीत कमी तुम्हाला कमी धावसंख्येवरती थांबवायचं होतं, पण 54चं जे टार्गेट मिळालं, त्यामुळे मी सांगेल आता कुठेतरी अडथळे येतील. टीम सांभारली या संघाला. आज भरभरून रायगड नगरीनं प्रेम दिलं. आज मला इन्व्हाइट केलं विवेक जोशी, आरसीसी पेठचा पूर्ण संघ जो नेहमीच भरभरून प्रेम देतो. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. पण इथे योगेश जांभेचा झेल झाला मिस. हा फलंदाज पाहिजे आता काय करामत या मॅच मध्ये करेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 वरती. अजूनही एका चेंडूचा के शिल्लक आहे 11 वरती. एक मोठा फटका इथे यायलाच हवा, तरच या मॅच मध्ये जिवंत राहू शकतोय संघ सांभारली. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गोरसई विरुद्ध संघ खेल. आयशा 11 नावा. गोलंदाज तयार. लास्ट बॉल इन मॅन्डेंटी पॉवर प्ले, तो देखील इथे जातो डॉट. सुरुवात देखील झाली निर्धाव चेंडून पॉवर प्लेची आणि सुरुवात देखील संपली
ती म्हणजेच निर्धाव चेंडूनं मॅन्डेंटी पॉवर प्लेची 18 बॉल 43. संध्याकाळचं सत्र प्रेक्षक थोडेसे कुठेतरी नर्वस आहेत, तर त्यांना नक्कीच या मॅच मध्ये खेचणारं एक संगीत पण ऐकूयात डीजे सँडीच्या माध्यमातून. ही मजा करायला आलो. आपल्या संस्कृतीची आपण वाटोला लावतो. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला भिकमंग्यावर. ह्याला इकडे का नुसतं फिरायला येतो का? हा, पार्टी करायला दारू प्यायला हेच काम आहे का सगळी? अरे शिवजयंतीला जाऊन फिरू नका नुसतं शिवाजी महाराजांचं बिल्लं. आधी बघा कसं झालं शिवाजी महाराजांचं किल्लं. लाजा वाटून घ्या स्वतःला, लाजा. माकरावर थोबार नका दाखवू. आता बोलतोय सॉरी भाई, हे सगळं साफ करा माग्यावर. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. अप्रतिम अफलातून डीजेच्या माध्यमातून काय संदेश दिला जातो सँडी, हॅट्स ऑफ. कसं डीजे ऑपरेटिंग असावं, कसं जनजागरण करावं, कसं प्रेक्षकांना इम्प्रेस करावं, या सगळ्या गोष्टींना एकच पर्याय अर्थात डीजे सँडी. यस, गडकिल्ल्यांचं संरक्षण. कारण मी म्हणेल आपल्या येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कुठे दाखवायची असेल तर ती गोष्ट, ती स्थान, मी म्हणेल तो इतिहास म्हणजेच आपले गडकिल्ले. तर आवर्जून गडकिल्ले जपण्याचा प्रयत्न करा. कारण लास्ट इयर जर पाहिलं गटारी काही जणांनी गडकिल्ल्यावरती सेलिब्रेट केली. मग असे शिवभक्त देखील होते ज्यांना गटारी सगळ्यांचीच बाहेर देखील काढली. त्यामुळे शिव संस्कृती, शिवरायांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करा. कारण छत्रपतींनी दिलेली शिकवण जपण्यासाठी तब्बल 40 दिवस मृत्यूसोबत संघर्ष केला मृत्युंजय संभाजीनं. फुल टॉस ऑन साइडला आजच्या दिवसातलं हे पहिलं चॅलेंज इथे कंप्लीट झालं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या दिवसातला उजव्या हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं योगेश जांभळेच्या बॅटमधनं. व्हॉट अ पॉवरिंग स्ट्रोक. हसीना जुल्फों वाले जाने कहा, ढूंढते हैं काफिर वाले किसका निशान, महफिल महफिल है शमा फिरती रुत. तर षटकार आला. षटकारांना टीमची टोटल पुढे सरकती आहे आणि मॅच अजूनही संपली नाहीये. अजूनही कुठेच नांगी टेकली नाही, कुठेच हार मानली नाही. कारण संघर्ष हाच इतिहास आहे टीम 111 सांभारलीचा. हे सांगणारा हा षटकार टीम सावेला स्वागत केलं गोलंदाज रोहित केदारीचं. इथे स्विच हिट, मात्र स्विच हिट व्यवस्थित सक्सेस झाला नाही. रन मिळेल फक्त एक सिंगल. जर हा स्ट्रोक व्यवस्थित बॅटवर आला असता तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळाला असता. स्विच हिट तुम्हाला पाहायचं असेल तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये तुमच्या समोर एकच नाव. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये गेलो तर निलेश म्हात्रे आणि रायगडामध्ये जर आपण आलो तर नक्कीच संतोष म्हात्रेच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो, ज्यांनी खऱ्या अर्थानं उजव्या आणि डाव्या दोन्ही हातानं फलंदाजी केली असं देखील म्हणणं आपण योग्य ठरवू शकतो. गरजेच्या आहेत अजूनही येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी धावा 36. अजूनही तुम्हाला हवेच्या दिशेने एक षटक मिळेल. त्यामुळे या ओव्हरमध्ये कमीत कमी अजून 8 धावा येणाऱ्या 4 बॉलमध्ये आल्या आणि येणाऱ्या ओव्हरमध्ये जर 15 ते 16 कुठल्या गेल्या तर मॅच मी म्हणेल जास्त महागडी नाहीये. लाईन चांगली होती, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटन पॅड मधनं चेंडूला बाहेर काढलं स्वीपर कव्हरच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर तिथे चेंडूवरती आला, तोपर्यंत रन मिळाली फक्त एक सिंगल आणि समीकरण इथे बदललं. येणारे चेंडू 15 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 35. 15 बॉलमध्ये आता काय करायचंय चांभारलीला तर कुठेतरी आपल्याला 15 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन इथे मनामध्ये ठेवावं लागेल. कारण आजही मला ती मॅच आठवते, मुरबी वर्सेस कासार वडवली. 98 रन करायच्या होत्या प्रेमनातील मुरबी संघाच्या अगेन्स्ट कासार वडवलीला. आयुब शेखनं सांगितलं होतं आपल्या टीमला की आपल्याकडे चेंडू आहेत 30, आपल्याला मारायचे 14 षटकार आणि त्यानं 14 षटकार मारले होते. शेवटला ज्यावेळी 12 बॉल 38 करायच्या होत्या त्यावेळी आयुबनं सांगितलं की 5 षटकार मारायचे, तेव्हा त्यानं मारले होते 7 षटकार. हा क्रिकेटचा इतिहास इथे जपावा लागेल आणि तो जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण इथे मोठ्या फटक्याला चांगल्या फिल्डिंगनं कन्वर्ट केलं. आता मात्र रन इथे मिळतील. अक्षय कूल डाऊन. अक्षय फायनल डिसिजन कमिटीचा येईल. अक्षय जरा शांती घ्या थोडीशी. आपल्या होठेवरती तोंडावरती थोडस लगाम असू द्या. मामा
सर रिप्लाय आम्ही दाखवतो तुम्हाला, काही हरकत नाहीये. तुमचा 12th मॅन किरण पवार रिप्लाय बघेल इथे. षटकार नाहीये, 2 धावा मिळतील. यस चांभारली टीम. रजत जर काही शंका असेल तर तुमचा कॅप्टन येऊन चेक करू शकता रजत मुंडे, नो प्रॉब्लेम. सगळेजण गर्दी करू नका. आरसीसी ट्रॉफी एक मानाची स्पर्धा, कमिटीचं देखील काहीतरी व्हॅल्यू असू द्या प्लीज. आपल्याला हवं तेव्हा आपण तुम्ही मैदानात येऊ शकणार नाही आहात. नो डाऊट रजत, 2च रन आहेत. चेक करू शकता रजत. फायनल अजूनही तुमच्याकडे वेळ आहे रजत. कॅप्टन येऊन चेक करू शकता. Yes. चला एक्सेप्ट केलं टीम चांभारलीनं. रन मिळतील 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल टीमची टोटल. चला गेम प्ले करा अंपायर, कारण आपल्याकडे वेळ किरण पवार कमी आहे. किरण नेक्स्ट मॅच देखील अजून व्हायची आहे, प्लीज थोडस सपोर्ट करा किरण पवार. धावा झालेत 21, चेंडू पूर्ण झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. लास्ट मॅच यानंतर अजून 2 मॅच आहेत. कदाचित एकच मॅच देखील होईल. केडीला घाई झाली आहे थोडी. नावा विरुद्ध गोरसई ही मॅच तर आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. अकोटप्पाचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे होतोय बाद आणि इथे परतावा लागेल ते अर्थातच योगेश जांभळेला. आणि लागलेला हा अजून एक धक्का टीम चांभारली संघाला. फलंदाज बाद. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गिरशिखरे किरणा परी लहरे भगवा धरा. गिरशिखरे किरणा. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय अनिकेत मुंडे. रन झालेत 21, चेंडू शिल्लक आहे 13, करायचे आहेत 33. तर प्रकाश जोशी ज्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मोठा बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे, एक सगळ्यात मोठं मी म्हणेल योगदान या स्पर्धेमध्ये ज्यांचं राहिलंय त्या प्रकाशजी जोशी साहेबांचं स्वागत करतोय. फास्ट म्हणजे ड्रिंक ब्रेकर्स पाणी घेऊन जा प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे, जरा थोडंसं फास्ट आपण देखील काम करा. अजून चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत अजूनही 33. थँक्यू डीजे. चला फास्ट घ्या थोडं. बारा चेंडू 33. तर चेंडू जाता स्वीपर कव्हरच्या दिशेनं. फिल्डर तिथे सज्ज आहे. तोपर्यंत रन मिती आहे फक्त आणि फक्त 1. समीकरण बदलेल. 11 चेंडू 32. भरपूर काही हा सामना इथे तुम्हाला सांगून गेला. रजत मुंडे कडनं अपेक्षा होत्या, आज मध्ये त्या कंप्लीट झाल्या नाहीत. त्यामुळे चांभारलेला संघर्ष कुठेतरी जास्त करावा लागला. त्यावेळी तुमच्याकडे डाव्यातच एक परफेक्ट बॅट्समन असतो, त्यावेळी तुम्हाला हवा कोणत्याही दिशेने असो जास्त फरक पडत नाही, कारण स्ट्राईक रोटेट होत राहते. तुम्ही दोन्ही एंडना बॅटिंग करू शकता. हे क्रिकेटचं तंत्र मंत्र असतं. पण सध्या परिस्थिती आहे उजव्या हातासाठी अनुकूल, त्यामुळे इथे बॅटिंग करावी लागेल प्रतिकूल. टीम
सांभारली अर्थातच अमित आणि अनिकेतला. किरण पवार प्लीज फास्ट घ्या प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला, कारण नेक्स्ट मॅच अजून बाकी आहे. लाईन तर इथे चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ आतमध्ये आला. किरण पवार इथे मॅच वरती मजबूत पकड निर्माण करून देताना टीम सावळे संघाला. गोरसई इथे भरपूर दूरवरचं अंतर कापून आलाय. टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन एक चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक. फिल्डर तिथे सज्ज आहे. रन मिळेल फक्त 1 आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे आतापर्यंत 23 या आकड्यावरती 9 चेंडू शिल्लक आहेत. रन करायचे 33. 9 चेंडू मध्ये ज्यावेळी गरज होती मी म्हणेल नावा टीमला मोठ्या फटक्यांची, त्यावेळी मनीष गरजनं जसे 2 षटकार लगावले इथे तशीच बॅटिंग करावी लागेल. तरी सुद्धा लक्ष भरपूर लांब राहील, म्हणजे कुठेतरी आता मागे पडतोय असं पण सध्याच्या घडीला म्हणू शकतो सांभारली टीमला. पण क्रिकेट आहे, कधी मॅच कुठेही टर्न होऊ शकते. फुल टॉस, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील सज्ज होते. थोडासा तिथे मी म्हणेल जे लांब राहिला अक्षय पवार पासून आणि इथे मिळाल्या 4 धावा. थँक्यू डीजे. 8 बॉल 27. 2 चेंडू मध्ये एखादा षटकार आला तर मॅच नक्कीच चांगली रंगेल, कारण डाव्या हाताचा बॅट्समन अजूनही खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. लाईन तर चांगली होती. कमबॅक करताना किरण पवार रनआउटची संधी. यस, फलंदाज रनआउट. आपली विकेट इथे सॅक्रिफाईस का केली, कारण येणारी ओव्हर डाव्या त्याच्या फलंदाजासाठी अनुकूल होती, पण काहीतरी वेगळी रणनीती इथे आखली आहे टीम सांभारलीनं आणि फलंदाज इथे झाला रनआउट. लक्ष गेले लांब. 7 चेंडू 27 धावा करायच्यात. थँक्यू डीजे. ज्याच्या मृत्यूनंतर प्रजा रडली होती त्यांना राजा म्हणतात, आणि ज्याच्या मृत्यूनंतर शत्रूही रडला होता त्यांना शंभू राजा म्हणतात. स्वराज्याची अनेक संगीत, अनेक लोकगीत, कोळी गीत, समाजाला जनजागृत करणारी अनेक गीतं आज तुम्ही ऐकली. डीजे सँडी कडनं भरपूर चांगली साथ सँडीची आम्हाला मिळाली. थँक्यू सो मच. त्याचबरोबरीने आमचा प्रेक्षक वर्ग ज्यांना भरभरून आम्हाला प्रेम दिलं. थँक्स ऑल ऑफ यू. RCC चे पूर्ण मॅनेजमेंट कमिटी मेंबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रेम लाभलं, आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मग अजूनही एक सामना बाकी आहे. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. RCC ट्रॉफीचा उद्या ही स्पर्धा तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. किरण पवार लगेच गोलंदाज रेडी करा आणि लगेच अजिबात टीम मीटिंग नको प्लीज. अक्षय पवार थोडंसं लक्ष द्या, थोडंसं सपोर्ट करा. अक्षय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या 6 बॉलमध्ये 26 धावा. पनवेल टेनिस क्रिकेट संदीप वास्कर यांच्या स्वप्नातनं तयार झालेली ही ऑफिशियल वेबसाईट, जिनं 1 लाख सबस्क्राईब आताच काही क्षणापूर्वी कंप्लीट केले. ते सेलिब्रेशन देखील मोठं होतं. 1,24,000 सध्याच्या घडीला सबस्क्राईब सोबत आहे. ती म्हणजेच PTC. मागची मॅच जर पाहिली 5,000 प्रेक्षक पाहत होते. न्हावा वर्सेस वाकण. हीच गोष्ट वैष्णवला सांगेल, ज्यावेळी वाकण आणि सोनापाडा खेळायची त्यावेळी देखील जवळजवळ 7,000 प्रेक्षक पाहिजे. जशी पुन्हा एकदा जर कधी वाकण आणि न्हावा समोर समोर आली तर मी म्हणेल 7,000 ते 8,000 प्रेक्षकांचा रेकॉर्ड देखील 100% ब्रेक होईल. कारण आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे की कधी पुन्हा एकदा न्हावा आणि वाकण समोर येईल. 2 वेळा ड्रॉ झाला, दोन्ही वेळा ह्याच टीम समोर आल्या. अजून एखाद्या ड्रॉ मध्ये जर या टीम्स किंवा एक मॅच विन होऊन या टीम समोर आल्या तर मात्र मैदानावरती अलोट गर्दी, अलोट जनसमुदाय तुम्हाला त्या स्पर्धेत नक्कीच पाहायला मिळेल. 5 चेंडू आता करायचे 26 रन. तर टीम गोरसई कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन लगेच रेडी राहायचंय. अजिबात 2 कॅप्टन या, वैष्णव आणि भावेश पवार. लोवर फुल टॉस, चेंडूचा तो डॉट. भावेश पवार या, भावेश पवार थोडं संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स सोबत. प्राऊड ऑफ भिवंडी.
चेंडू डावा स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक आहेत, आता मात्र 4 रन करायचे आहेत, आता मात्र 25. अकुटप्पाचा बॉल, सिंगल आली. तीन बॉल 24. फटका तर अतिशय चांगला, क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. व्हाईट बॉल, 2 चेंडू 17 करायच्यात. एक चेंडू 17 आणि मॅच फिनिश. सामना इथे जिंकला टीम सावळे सावळे. अभिनंदन किरण पवार अँड कंपनी, अभिनंदन अक्षय पवार अँड हार्ड लक योगेश जांभळे अँड टीम चांभारली.